सबसे पहले तो मैं बहुत बहुत शुक्रिया करना चाहता हूं कि मुझे यहाँ बुलाया गया और ये ट्रेलर दिखाया गया। ट्रेलर देखने के बाद मैं ये कह सकता हूं कि मुझे अपने पुराने एक दिन याद आ गए। ना राव दे हो मुझे अपने पुराने दिन याद आ गए जब इफ आई अंडरस्टैंड जो ट्रेलर में बिकॉज मेरे को मला हे काय कहाणी आहे हे माहीत नव्हतं, तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये असं असेल ना. डायरेक्टर कुठे आहे आपलं? हां, डायरेक्टर साहेब इकडे या की, इकडे या. जस्ट गाईड मी. तो लहान पोरगा आहे, ही गेट्स इन्फॅक्च्युएटेड विथ द टीचर, राईट? आणि इट इज सच अ कोइन्सिडेंट. My first infatuation was with a teacher. But that is how students are. Am I right? There's no denial. Whenever the first love of your life is always your teacher. And that you cannot avoid it, you cannot, and you won't believe it. I think I was in 6th standard. आणि ते पण मराठी टीचरलाच सांगितलं होतं. हो, आता पूर्ण आठवतं मला. मी मराठी टीचरला सांगितलं होतं. मी आपलं म्हणजे मराठी तिला नाही सांगितलं, माझ्याबरोबर एक पोरगा बसला होता. मी सांगितलं आय वॉन्ट टू मॅरी हर. हां, हे मी सांगितलं. पण तिने मला सांगितलं तू काय, व्हॉट आर यू टॉकिंग? आणि त्याला सांगितलं की तू सांग तो काय बोलतोय. अँड कॅन यू बिलीव्ह इट, ही सेड इट दॅट आय हॅव सेड की आय लव्ह हर अँड आय वॉन्ट टू मॅरी हर. अँड आय गॉट पनिशमेंट फ्रॉम द टीचर. My parents would call, and well, it is so embarrassing that I was rusticated from the school for 2 days for saying I love you and I want to marry you. So, but that is what I felt when I saw the. मग त्याच्यानंतर काय होतं, तो पळून जातो. मग काय होतं, कारण की कोणी सांगत नव्हतं स्टोरी. म्हणजे सगळ्यांना विचारलं, प्रेझेंटरला विचारलं, तो सांगतो नाही, तो राजेश सांगणार. राजेश सांगतो मी आता नाही सांगणार आहे, तर तूच सांग काय ते. नाही, स्टोरी अशी आहे की आपण एखाद्याला बघून इन्फ्लुएन्स आपलं होतं की टीचरच्या प्रेमात पडतो. आणि मग वर्गातली एखादी मुलगी जी तिच्यासारखी वागते, बोलते, तिच्यासारखी दिसते, मग असं आपण इमॅजिन करतो की ही मोठी होऊन अशीच टीचरसारखी दिसेल आणि मग आपण तिच्या प्रेमात. बट मी तुला विचारतो, हे स्टोरी म्हणजे तुला कसं कळलं? म्हणजे तू प्रेमामध्ये होता काय टीचरच्या कुठल्या? नाही, असं म्हणतात ना की प्रत्येक दिग्दर्शक हा त्याच्या कलाकृतीतून दिसतो. हा, प्रत्येक काय डिरेक्टर त्याच्या मूवीजमध्ये दिसतो. मग तू दिसत आम्ही तुला बघणार आहे. हा, मला बघणार आहे. बरं. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट आय गेट द चान्स टू कम हिअर. अँड मला खूप आवडतं की मला मराठी येतं. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. बिकॉज त्याच्या मागे पण एक कारण आहे. मी मराठी कसं शिकलो, पण आता माझी मदर इन लॉ इकडे आहे म्हणून मी नाही सांगू शकत. तर सरांनी ते सांगितलं की ते मराठीतून काय काय शिकले आणि त्यांच्या सासूबाईंसमोरच त्यांनी कन्फेन्स केलं इथे की त्यांचं फर्स्ट लव हे मराठी टीचर होती. तर त्यांच्या सासूबाईंना मला विचारायचंय, बॉबी पासून आम्ही तुम्हाला पाहत आलोय, तर तुमची काय मराठीकडनं अपेक्षा आहे, मराठी इंडस्ट्रीकडनं? माझी अपेक्षा, नमस्कार, माझी अपेक्षा फार आहे. कशाला की मराठी लिटरेचर जे आहे दॅट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी गुड कंटेंट, एक्सलंट लिटरेचर, and whatever films that come out are very good. So I'm expecting a lot from the Marathi industry, and it's doing fabulously well. And the sky's the limit for it. Yeah. See, according to me, I think Marathi industry is a bigger industry than Hindi cinema. I'll tell you why. Because we have a big budget and we make a profit of maybe 60%. Marathi films, they make a budget of 2 crores, 4 crores, 7 crores, but their profit margin is 200 to 300% more. So that makes Marathi cinema much bigger than Hindi cinema. And the content also, the content of मी म्हणजे मराठी प्ले बघतो, मराठी फिल्म बघतो, they are more far
I would say the way of thinking of Marathi cinema is much ahead than Hindi cinema at the moment. And there's so many times, matlab, I have taken 2-3 films rights and I want to make it in Hindi. So I think hats off to Marathi cinema and hats off to Marathi plays and the people who are working in this. And that's it. And good luck to you guys. Okay. And I hope this movie is a huge, huge success. And my producer friends makes a lot of money, I hope. And Madam Ale. Dada's wife, she came. Hi, daughter. How are you? I'm good. Co-producer. Okay, co-producer.